यावेळी टायमिंग इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि इकडं आमची बॅग पॅकिंग चालू आहे आणि लाडू वगैरे बनवले, त्याचा टेस्ट पण बघत आहोत. खूप छान झालेले आहेत लाडू. रवा लाडू, खोबऱ्याचे लाडू जे मी बनवले ना, ताई मला पण देत आहेत, ते पण खात आहेत. परत इकडं भाऊला, दिनेशला, सगळ्यांना आम्ही देत आहोत. खात खात आमची पॅकिंग चालू आहे. म्हणजे दिवसभर जी धावपळ होते ना, त्यामध्ये वेळेत जेवण नाही ना आराम नाही, असं झालेलं आहे. मग आता निवांतपणे आम्ही, म्हणजे आता निवांत बसून बोलायला तर वेळ नाही आहे, कारण आता 1-2 तासामध्ये जायला निघतील. तर म्हटलं बोलत बोलत लाडू एन्जॉय करत आम्ही बॅग रेडी करूया. आणि तुम्ही म्हणत होता की दोघीजण सेम सेम बनवण्यापेक्षा त्यांनी काहीतरी वेगळं बनवायचं होतं, तुम्ही काहीतरी वेगळं बनवायचं होतं, तर तुमचं योग्य आहे. आम्ही अगोदरच फोनवर बोलणं झालेलं होतं आमचं की मी रवा लाडू बनवणार, ताई सुजीचे लाडू बनवणार आणि खोबऱ्याचे लाडू पण ते सुक्या खोबऱ्याचे बनवलेले आहेत आणि मी ओल्या खोबऱ्याचे बनवलेले, खवा वगैरे टाकून. मग थोडंसं वेगवेगळंच आहे. आणखीन ताईनं काय मसाला शेंगदाणे बनवले, भाकरवडी बनवली, हे सगळे रेसिपी ताईनं बनवले. मी ते काही बनवले नव्हते, कारण ताई हे सगळं बनवणार होते. चिवडा मात्र दोघीचा झालेला आहे. म्हणजे चिवडा मला बनवायचाच होता. ताई पण म्हणत होते, म्हणजे भाऊ ना थोडंसं सप्पक खातात, तिखट खात नाहीत आणि आमच्या इथं थोडंसं झणझणीत लागतं, म्हणून मीही बनवलं आणि ताईही बनवली चिवडा. आणि इकडं भाऊ म्हणत आहेत की चिवडा इतका देऊ नका, तर इकडे ताईने थोडाफार कमी केलेला आहे, मी पण थोडंफार कमीच केलेलं आहे, कारण चिवडाना भरपूर स्पेस धरतात. ते वजन नसतं, पण बॅगमध्ये जागा भरपूर धरतं ते, त्यामुळे थोडंफार कमीच केलेलं आहे आम्ही. तर इकडे दिनेश सगळं बॅगमध्ये पॅक करत आहे. परत नंतर आम्ही बॅग जी आहे ना, ते लाल जी बॅग आहे ताईची, ती नंतर आम्ही चेंज केलेली होती, कारण त्याला चाक नाही आहेत आणि तिथं आता अवघड सवड नेणं होणारच होतं. म्हणून इकडे वरती चेअरवरती आणखीन एक बॅग दिसत आहे ना, ती बॅग आम्ही त्यामध्ये सगळं हे पॅक केलेलं होतं, कारण त्याला चाका आहेत. म्हणजे दोन्ही बॅगा सेम सेम झालेल्या होत्या. यांनी दोन्ही बॅगा सेम सेम आणलेल्या आहेत. कुठल्याही वस्तू आणून द्या, दोन्ही सेम म्हणतात एक दीपकची आहे आणि एक दिनेशची आहे, आणि कुठलंही त्यामध्ये म्हणजे बदलाव नसतो, सेम असतात. फक्त साईजमध्ये थोडंसं छोटं मोठं आहे, पण सेम आहेत. तसंच आहे कुठलीही वस्तू. तर त्यामध्येच आम्ही नंतर टाकलेलं होतं. इकडं आमची चर्चाही चालू आहे, असं तसं आमचं बोलणंही चालू आहे. तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने यांना सगळं भेटेल, सगळे विचार करून करून आम्ही सगळं पॅक करत आहोत. ननंद भाऊ याची आमची पॅकिंग चालू आहे. तर कुठंतरी टूरवरती जाता हा 15 दिवसासाठी, तेव्हा तुम्ही कशी पॅकिंग करता कमेंट करून मला नक्की सांगा, कारण मला तर एक सवय झालेली आहे. कारण आमच्या इथे ना हे देवाला जातात, म्हणजे वर्षाला श्रावण महिन्यामध्ये तर जातातच. परत शिर्डीला तर 6 महिन्याला एक वेळा यांची फेरी असते. मग तेव्हाही 3-4 दिवसाचा टूर असतो. मग एक सवय होऊन गेलेली आहे, मला काहीच वाटत नाही. स्वयंपाक म्हणजे रेसिपी बनवणं ते 4-8 दिवसासाठी टिकून राहतात तसे, आणि बॅग पॅक कशा पद्धतीनं करायचं, मग गेल्यानंतर अगोदर त्यांना काय लागतं आणि ते कोठ्याने कशा पद्धतीने ठेवायचं, पूर्णपणे जे आहे ना मला जाणीव झालेली आहे. कारण व्यक्तीला अगोदर वाटतं की बाबा कशा पद्धतीने ठेवायचं, टेन्शन येतं अगोदर जेव्हा आपण पहिल्यांदा करतो. पण आपण सतत करत राहिलो ना, एक सवय होऊन जाते आपल्याला, पूर्णपणे आपण त्यामध्ये हे होऊन जातो. मग ते आपल्याला येतं, विचार करायची गरज पडतच नाही. तर इकडे भाऊला पण खायला दिलेला आहे, म्हणजे चकली दिलेली आहे, लाडू दिलेले आहेत. म्हणजे आता जेवण करत नाहीत, म्हणत आहेत की जेवण आम्ही ट्रेनमध्ये, म्हणजे आता मित्रमंडळी तर आहेत आणि सगळेजण तिथं जेवण करणार आहेत, त्यामुळे तिकडं सगळं पॅक करून देत आहोत जेवणाचं खाण्याचं. फक्त इथं लाडू चिवडा जी आम्ही बनवलं थोडंफार भाऊला आणि यांना खायला देणार आहे. आणखीन पतिदेवांचा पत्ता नाही आहे. ज्यावेळेस जायचं टायमिंग होईल त्यावेळेस येतात आणि इतकी धावपळ करतात आणि आम्हालाही तसंच पळवतात. त्यांचं तसंच आहे, म्हणजे करंटावरचं जसं काम असतं ना, तसं यांचं काम आहे. तर दिनेश इकडं दुर्डी घेऊन आलेला आहे, म्हणजे आता भजी आणि भाकरी ते पॅक करायचे आहेत. म्हणजे बाकीचं सगळं आम्ही पॅक केलेलं आहे पूर्णपणे, आता फक्त इतकंच पॅक करायचं आहे. तर भाऊ म्हणत आहेत ते पण जास्त देऊ नका, तर हो जास्त नाही देत. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणलेलं होतं इतकं सगळं द्यायची काही गरज नाही, बाहेर ताजं भेटून जातं. तर तुमचं योग्य आहे. मी जसं म्हणलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, सोबत असलेलं आपलं बरं, कारण कुठंतरी गेलं आणि कुठं थांबले तिथं हॉटेलची म्हणजे व्यवस्था नसते. आता रस्त्यामध्ये कसं आहे काय आपल्याला पुढलं माहिती नसतं, मग सोबत आपल्या असलेलं कुठं बिघडतं, म्हणून मी थोडंफार देत असते. आणि मित्रमंडळी असतात, कोणीतरी रस्त्यामध्ये गाठ पडतं, त्यांना पण दिलं तर काय, आता अन्नदान किती केलं तितकं ठीक आहे, म्हणून मी थोडंफार जास्तच पॅक करत असते. आणि ताई एक म्हणत होत्या की ताई बरोबर आहे तुझं, सोबत आपल्या असलेलं बरं, ट्रेनमध्ये तसं तर व्यवस्थित काही भेटत नाही आहे. तर हो, मी बेंगळूरला जेव्हा गेले होते ना, तेव्हा मी बघितलेलं आहे ट्रेनमध्ये काहीच व्यवस्थित भेटत नाही. साधा चहासुद्धा मला व्यवस्थित भेटलेला नव्हता. तरी पण आता नावीलाचा चहा तर आपण घेतो, पण हे जे आहेत ना वस्तू खाण्यापिण्याच्या, ते आपण घरातनं पॅक केलं तर ठीक आहे.
तर इकडं ताईनं भजी पण घेऊन आलेली आहे. ताई भजी टेस्ट करून बघत आहेत, म्हणत आहेत खूप छान टेस्टी भजी बनलेली आहे. तर खरंच खूप छान झालेली आहे भजी. तर इकडं ताई भजी पॅक करत आहे डब्यामध्ये, आणि जे तेल आहे मी कडवलेलं ते व्यवस्थित गार झाले, ते पण एका छोट्या डब्यामध्ये पॅक करत आहोत. म्हणजे कुठलेही सांडायला लावणार नको, म्हणजे पॅकबंद व्यवस्थित मी करत आहे. कारण कपडे आहेत, आता एकाच बॅगमध्ये सगळं द्यायचं आहे. मग थोडंसंही सांडायला लावणार झालं तर पूर्ण कपड्याची वाट लागणार आहे. म्हणून सगळं व्यवस्थित पॅक करून एक कवरवरती आणखीन एक कवरवरती मग त्या बॅगमध्ये आम्ही ठेवलेलं होतं. कारण कुठेही काही सांडायला नको, आणि तसं तरी जास्त दिवस राहणार नाही, फक्त एक दिवस. आज संध्याकाळी जेवण करणार आणि सकाळी जेवण करणार, फक्त 2 वेळेचं आम्ही देत आहोत. यापेक्षा जास्त नाही देत, कारण पावसाळा दिवस आहे, हे आणि जास्त दिवस राहते नाही आहे. तर इकडं ही जी बॅग आहे ती पूर्णपणे रिकामी केलेली आहे, आणि त्यामधलं या बॅगमध्ये आम्ही घातलं. मग नंतर विचारायला अगोदर मी लाल बॅगमध्ये सगळं पॅक केलेलं होतं. मग नंतर मला विचारायला की हे आवड सगळं कसं नेणार. मग आम्ही परत बॅग चेंज केलेली होती. तर हेच चाललेलं होतं, 2-3 तास झालं आमचं हेच चाललेलं होतं. त्या बॅगमधनं ह्या बॅगमध्ये ठेवायचं, या बॅगमधनं त्या बॅगमध्ये ठेवायचं. कारण कुठंतरी जायचं आहे ना, भरपूर विचार आहे. तुझे जातात त्यांना टेन्शन नसतं, पण आपल्याला टेन्शन खूप येतं की बाबा कशा पद्धतीने पॅकिंग करायची आहे, काही सांडायला लावणार नको आणि त्यांना अवघड सवघडी नको. कारण अगोदरच टेन्शन आलेलं आहे त्यांना की आता तुम्ही किती पॅक करणार, दोघी नणंद भाऊज आहे आम्हाला नेण्यासाठी, लांबला प्रवास आहे, वजन देऊ नका, असं तसं त्यांचं चालू होतं. तर त्यांचं योग्य पण आहे. तर या बॅगमध्ये सगळं हे लाल बॅगमधलं काढलं आणि या बॅगमध्ये आम्ही पॅक करत आहोत. म्हणजे चाक आहे त्या दोन्ही बॅगला, सेम आहेत बॅग, म्हणून यामध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि बाकीचं जे पसारा आहे ना, खूप सारा पसारा दिसत आहे ह्या रूममध्ये तुम्हाला, कारण कुठलं काढण्यात आलंच नाही. विचार केला की बॅग रेडी झाल्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवूया, म्हणून असं ठेवलेलं आहे थोडंसं. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि तब्येत माझी आता थोडीशी ठीक वाटत आहे, तितकी बिघडलेली नाही आहे, कारण 4-8 दिवसाचा आराम झालेला आहे ना. मी व्हिडिओ बनवले ना, काही बनवले, जसं तुम्ही बघत आहात 3-4 दिवस झालं. हे अगोदरचेच व्हिडिओ तुम्हाला येत आहेत, कारण हे व्हिडिओ ना मी एडिट करू शकले नाही ना, पाठवू शकले, कारण तब्येतच इतकी बिघडलेली होती, इतकं भयानक माझं रूप झालेलं होतं ना की काय सांगू, मी शब्दात सांगू शकत नाही, तशी माझी अवस्था झालेली होती. आणि पहिल्यांदाच मी अशी इतकी बिमार होते, नाहीतर यापूर्वी कधीच असं मला झालेलं नव्हतं. हे जे पेशा म्हणजे पांढऱ्या पेशा कमी पडलेत ना, त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम मला झालेला होता, आणि अशक्तपणा अजूनही आहे अंगामध्ये. तरी पण बघा, जे व्हिडिओ आहेत ते आता आपल्याला काम तर करावंच लागतं ताईनं, आणि बरं आहे ते, थोडंसं मन यामध्ये लागतं, कारण आपण पडून राहिलो ना, आणखीन तब्येत बिघडायची भीती असते. त्यामुळे कुठल्या तरी कामात आहोत आपण, आपलं टाईम पण जातं, आणि त्या दुखण्याकडे तितकं लक्ष पण जात नाही, दुर्लक्ष होतं. म्हणून मला कामामध्ये राहणं ठीक वाटतं. तसं हे म्हणत असतात की काही करू नको, आराम घे. तर हो, किती आराम घेऊन तर म्हणलं आता निवांत थोडं हळूहळू आपली कामं चालू करूया. तर असं पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेली आहे, कारण आता एक वेळ हे गेली की मग परत घरात झाडू मारू नये असं म्हणतात. त्यामुळे मी अगोदर झाडू मारून घेतले, कारण मुरमुरे हे ते खूप सारं पडलेलं होतं, तिकडे सगळं पॅकिंग आम्ही केलेली होती. तर झाडून घेतलेले पूर्ण घर मी चकाचक. आणि आता इकडं कपड्याचा चालला आहे गोंधळ. कपडे अगोदर भाऊनं काढलेले होते, परत त्या बॅगमध्ये टाकलं, परत आता आणखीन म्हणजे त्या त्यांना घालण्यासाठी लागणार आहेत. मग परत ते कपडे काढले आणि चेंज केलेले आहेत, म्हणजे टी शर्ट, नाईट पॅन्ट असे कपडे घातलेले आहेत प्रवासामध्ये. हेच परफेक्ट आहेत, कारण आता ते इस्त्रीचे कपडे घालणं, ट्रेनमध्ये बसणं प्रवासामध्ये खूप खराब होणार आहेत. म्हणून त्या हिशोबाने हे नाईट पॅन्ट, टी शर्ट असेच कपडे घातले आहेत. आणि हे आल्यावर पण तेच कपडे घालणार आहेत. बाबा ही स्वेटर घालत आहेत, कारण थंडी आहे, थंड वातावरण आहे, आणि दिवस मावळे की बाबा स्वेटर घालत असतात, ते थंडीचे दिवस असो किंवा गरमीचे असो, सवय झालेली आहे त्यांना. तर आम्ही सगळं पॅकिंग केलेली आहे. तर यांचा वेट करत आहोत. आता एक वेळा फोन केलेला होता मी की लवकर या, तर आता येतील, आणि आल्यानंतर ना 5 मिनिटे थांबणार नाहीत, खूप घाई गडबड करत असतात ते. म्हणून ते येण्या अगोदर तुम्ही सगळी पॅकिंग केली. आणि भांडे बघू शकता थोडेफार झालेले आहेत, तर म्हणलं तोपर्यंत भांडे पण क्लीन करून घेऊया इतके, कारण किचनवरती भांडी झाली, परत मग रात्री आणखीन स्वयंपाक, आणखीन जेवण, आणखीन भांडी, मग भरपूर सारे होतात. तर म्हणजे जितके आहे तितके अगोदर क्लीन करून घेऊया. मी घासत होते भांडे, पण ताई आल्या, म्हणत होत्या तुम्ही एकटे काय काय करणार, मी पण तुमची मदत करते. तसं तर हे पण प्रवास करून आलेले आहेत, ते पण खूप थकलेले आहेत ताई, तरी पण ऐकत नाहीत, म्हणत आहेत एकटेच किती पण करणार. तर मी घासत आहे, ताई धुवत आहेत, म्हणजे पटकन होऊन जातील हे भांडे. परत मग इकडं दूध पण मी आणखीन एक वेळा गरम केलेलं आहे, दूध बिरजू लावायचं आहे, म्हणजे एक आपली घरची कामं खूप सारी होऊन जातात ताईनं, छोटे सांगून थोडं जमणार आहे. आपण करत गेलो ना, ही कामं आपली निघतच जातात, आपण करत गेलो ही कामं आपली निघतच जातात. अशी आपली घरची आणि किचनची कामं असतात, दिवसरात्र त्या किचनमध्ये करा तरी पण कमीच आहे, आणखीन शिल्लक काही राहतं.
तर इकडं आम्ही बोलत बोलत नंद भाऊजाईनं भांडी क्लीन करून घेतलेले आहेत, किचन काउंट स्वच्छ करून घेतलं. तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत. आल्यानंतर फ्रेश झाले आणि कपडे चेंज करून घेतले. म्हणजे जी गॅरेजचा युनिफॉर्म होता तो चेंज केलेला आहे. नाईट पॅन्ट टी शर्ट घातलेला आहे. म्हणजे प्रवासाच्या हिशोबाने ठीक आहे, तेच कपडे घातलेले आहेत. आणि बघत आहेत की बाबा तू काय काय घातलं. त्यांना विश्वास नाही माझ्यावरती. असं म्हणतात की तू भरपूर सारं देतेस आणि ते मी काय सरणार नाही आणि परत येईल, असं त्यांचा विचार होता. तर म्हणलं एक वेळा तुम्ही बघा. तर आता बघत आहेत बॅगमध्ये काढून की मी काय काय भरलेलं आहे. तर म्हणत आहेत इतक्या भाकरी नको, इतकी भजी नको. परत काढलेले आहेत. म्हणत आहेत फक्त रात्रीचंच दे, उद्याच्यालाही नको. म्हणजे उद्या उपवास आहे आमचा शनिवारचा. म्हणजे श्रावणमधले शनिवारचा उपवास करतात हे. तेच म्हणत आहेत की भाऊचं आहे माझं दोघांचे शनिवार आहे, त्यामुळे जास्त नको, फक्त रात्री जेवण करायपुरतं आम्ही नेऊ. आणि बाकीचं जे आहे ना सगळं काढलेलं होतं. नवीन बनेन वगैरे सगळं घेऊन आहेत. असं म्हणतात की काशीला गेल्यानंतर जे म्हणजे तिथं आंघोळ झाल्यानंतर जे अंगावरचे कपडे असतात ते तिथंच टाकायचे असतात, म्हणजे ते परत आणायचे नसतात. असं काही नियम आहेत. म्हणजे मला तितकं काही माहिती नाही, पण हे कुणाला तरी विचारलेले आहेत. परत बाबाही म्हणत होते, बाबा जाऊन आलेले आहेत. काही नियम आहेत थोडेफार. म्हणजे आता गोधडी नेऊन सोडणं, परत अंगावरचे कपडे वगैरे तिथंच टाकणं, ते परत आणू नये, असं काहीतरी नियम आहे. तिथले चहाचं कप म्हणजे काचेचं जे कप असतं ना त्यामध्ये चहा घ्यायचा आणि ते कप तिथंच दान करायचं, म्हणजे अर्पण करायचं, असं काहीतरी नियम आहेत. तेच म्हणत होते. आणि ते सगळंच हे तयारी करून घेऊन जात आहे. तिथे गेल्यानंतर काही खरीदारी नको, सगळं रेडी करून घेऊन जातात. गेल्यानंतर फक्त जी ही नियम आहे तिथले ते पूर्ण करण्यासाठी. आणि काशीला जाण्याचे काही नियम आहेत आणि ते आपल्याला पाळलेच पाहिजे. तर इकडं थोडंफार जे काढलेलं आहे ते म्हणजे थोडंफार मी काढलेलं आहे. तिथं नेऊन नुकसान करण्यापेक्षा थोडंफार घरीच ठेवते मी. म्हणजे आता संध्याकाळी उद्याच्याला जेवण करण्यासाठी आम्हालाही लागणारच आहे. वेगळी भाजी मी बनवणार नाही. तर आता यांच्यासाठी मी चहा बनवते. म्हणजे आता लाडू वगैरे दिलेलं होतं, खाल्लेले आहेत. आता चहा बनवते. चहा पिऊन जायला निघतील हे म्हणत आहेत. आता फक्त अर्धा तासच टाईम राहिलेला आहे. आणि ट्रेन इथंच आहे, कमलनगरलाच थांबणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेला असं होतं ना की ट्रेन इथं जास्त वेळ थांबत नाही, त्यामुळे उदगीरला जावं लागतं किंवा भालकीला जावं लागतं. पण आज तसं नाही आहे. ट्रेन इथंच थोड्या वेळ थांबणार आहे. मग इथूनच जाणार आहेत म्हणून थोडंसं लेट घरातनं निघाले तरी पण चालतं, कारण रेल्वे स्टेशन इथनं जास्त दूर नाही आहे. एक 15-20 मिनटाचा रस्ता आहे, तर जातील इतक्यामध्ये. तर सगळे कवर वगैरे आम्ही फोल्ड करून ठेवलेत, कारण कवर खूप जरुरी आहे. जेव्हाही घाई करत असते त्यावेळेमध्ये आपल्याला कवरची गरज पडते. तर मी काय केलं, स्टँडमध्ये ठेवलं. ताई तेच म्हणत होत्या, कवर तुम्ही खूप हिफाजत करून ठेवलेले आहात. तर हो, कवर हे खूप जरुरी आहे, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर सगळं मी ठेवलेलं आहे व्यवस्थित. म्हणजे घरभर पसाराही नको वाटतो ताईनं, म्हणून मी जेव्हाच्या तेव्हा फोल्ड करून ठेवते. ते कवर असो, कपडे असो, काही असो, कारण पसारा झाला मग परत आपल्यालाच काढावं लागतं ते. तर यांना दस्त्या वगैरे दिलेत. आणि स्वेटर घेत नाहीत दोघंजणी, नगं म्हणत आहेत ते सावरायला, नको स्वेटर, कारण वातावरण तिकडं ठीक आहे असं म्हणत होते. म्हणजे कुणाला तर फोन करून विचारलेले आहेत, पाऊस वगैरे नाही आहे, वातावरण ठीक आहे तिकडं, तर स्वेटर नको, वजन नको, असं यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे, मला ठेवून दिलेली स्वेटर वगैरे काढलेली सगळं मी परत ठेवलं. आणि आता बॅग तर रेडी झालेली आहेत. आता सगळ्यांची चर्चा चालू आहे. चहा पण बनलेला आहे. तर अगोदर मी चहा देते. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला. तर चहा पिऊन आता जायला निघतील. मग संध्याकाळचा स्वयंपाक हे ते आपलं निवांतपणे होत राहील. कारण 4-5 दिवस झाले जी धावपळ आमची चालू होती ना ती आज संपणार आहे. कारण सगळ्यांना पॅक करून देण्यासाठी चाललेलं होतं. आता पॅकिंग झालेली आहे. फक्त 1 दिवसासाठी 4-5 दिवसापासून आमची धावपळ चालू आहे, माझीही आणि ताईचीही आणि गायत्रीची पण. गायत्री पण खूप सारं करून दिलेली आहे. कारण ताईचं कसं आहे ना, गावाकडे कामं खूप असतात, शेताकडे जाणं, इकडं तिकडं खूप सारी बाहेरची कामं असतात त्यांची. मग त्यामध्ये गायत्रीनं भरपूर सारं बनवलेलं आहे ताई, असं म्हणत होते. तर इकडं चहा पिऊन झालेला आहे आमचा. आणि माझं याच्या हिंडत फिरतच चालू आहे. तर भाऊचं चहा पिऊन झालेलं आहे, बाबाचे पाय पडलेले आहेत. तर चला आता जायला निघतील हे. अर्धा तास टाईम आहे म्हणत आहे. ट्रेन येण्या अगोदरच आम्ही जाऊन तिथं पोहोचतो. म्हणजे ऐन वेळेत गेलं आणि ट्रेन जास्त वेळ थांबला गेली मग पंचायत होते, त्यामुळेच म्हणत आहेत. आता मी पण यांच्या पाय पडलेल्या आहेत, ताईच्या पडलेल्या आहेत. तर आणि ही पिशवी आणखीन एक झाली, ही म्हणत होते 3 केलंस तू, 2 कर म्हणलेलं होतं, 3 केलंस. तर चिवडा बसतच नव्हता बॅगमध्ये, म्हणून मी वेगळी पिशवी केलेली आहे. तर असं चिवडा काही जास्त दिवस राहणार नाही, जाता येता म्हणजे वरच्या साईडला आहे, यांना बॅग काढायची गरज नाही, ते बसल्या बसल्या खायला घेतील. बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार पडलेला आहे. टायमिंग सांगितलं रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. 8 वाजता ट्रेन आहेत ना, तर 7:30 वाजता घरातनं निघाले.
आणि भाऊ ना शूज घेऊन आलेले आहेत, तर हे म्हणत होते शूज नको तिकडं, म्हणजे घालायला काढायला वेळ लागतो आणि तिथं म्हणजे परत आणण्याचं हेही नाही आहे, म्हणून म्हणत आहे चप्पल घेऊया. तर आता जाता जाता चप्पल एक खरेदी करतील, म्हणजे थोडा वेळ आता बस स्टॉपवरही थांबणार आहे थोडीफार खरेदी करण्यासाठी. तर आता जात आहे तिथनं हे. आणि रिमझिम पाऊस आता चालू झालेला आहे, म्हणजे अंधार तर आहे, त्यामध्ये वातावरण पण बिघडलं यावेळीमध्ये. रिमझिम पाऊस म्हणजे दिवसभर ठीक होतं, आता पाऊस चालू झालेला आहे, गार हवा पण आहे, तरी पण आता जायचंच आहे. तर चाललेले आहेत, बाबा पण तिथवर जात आहेत सोडण्यासाठी, म्हणजे रेल्वे स्टेशनपर्यंत. आणि दिनेश पण कार घेऊन परत येण्यासाठी दिनेश पण सोबत चाललेला आहे, म्हणजे आता कारमध्ये जात आहेत कारण बॅगा वगैरे अवघड आहेत सोबत, त्यामुळे कार घेऊन जात आहेत. दिनेश आहे सोबत, घेऊन येईल येते वेळेस. आता इथून दिनेशची खूप धावपळ चालू होणार आहे, कारण कॉलेजला जाणं, परत आल्यानंतर गॅरेजला जाणं, आणि सकाळची जी मॉर्निंगची धावपळ आहे ते तर आहे, रनिंगला जाणं, दूध घेऊन येणं, जेवण करणं, म्हणजे जेवण करायलाही त्याला वेळ भेटणार नाही, कारण गॅरेजकडे बघायचं असतं. आता हे जात आहेत, त्यामुळे पूर्ण घरची जिम्मेदारी दिनेशवर आलेली आहे. तर असं होतं आहे ना. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन काय काय बघायला तुम्हाला आवडेल. तर इथं शेरू पण निवांत रेस्ट घेत आहेत, आई तेच म्हणत आहेत निवांत बसलेले, जा तिथवर चालू आहे त्यांचं. तर आता आम्ही भाऊजाया निवांत बसू, आता गेलेले आहेत हे, बाबा पण बाहेर गेलेले आहेत. आणखीन स्वयंपाकाला वेळ आहे, इतक्या लवकर करणार नाही आहे मी, कारण जे दुपारी बनवलं ते आहे तसंच. तर चहाचे कप वगैरे ठेवत आहे, आणि ताईचा चहा तसंच राहून गेला, कारण जायला निघाले ते आणि चहा तसंच ठेवून गेला. ताई निवांत चहा घेतात गार झाल्यानंतर. तर चहा वगैरे पीत आमची आता चर्चा चालू आहे. थोडा वेळ बसणार आहोत, कारण जी धावपळ आम्ही 4-5 दिवस झालं केली ना, थोडंसं आता आराम घेणं गरजेचं आहे, कारण तब्येत बिघडू शकते यानं, आणि बिघडलेली पण आहे. आणि आता सोनं पण वाटत आहे, कारण सगळी जिकडं तिकडं हे भाऊ गेलेले आहेत देवाला, आणि दिनेश गेलेले गॅरेजला, बाबा बाहेर गेलेले आहेत. आता आम्ही दोघीच बसलेलो आहोत.